नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचं राजकारण बघितलं तुम्ही? कोणी विरोधी पक्षवालेच समोरच्या सत्ताधारी पक्षात आपल्या व्यायांना तिकीट मिळवून देण्यासाठी धडपडतंय. तिकीट मिळालं पण कोणी आपल्या स्वतःच्या पक्षाची बंडखोरी करून उमेदवार उभा केला. परत रात्रीचं खेळ चालेप्रमाणे त्याच्यात सेटिंग झाली असेल कदाचित असं म्हणायला वाव आहे. परत त्याच्यातून म्हणजे बघा, आपलं स्वतःचा कार्यभाग साध्य करून घेण्यासाठी हे लोक कुठल्या पातळीला जात आहेत, काय करू शकतात आणि कितपत यांना शेतकऱ्यांची काळजी आहे हे आपल्याला आताच्या या आठवड्याभराच्या राजकारणातून दिसून आलेलं असेल अशी अपेक्षा करतो. दुसरा एक विषय, प्रत्येक ठिकाणी शेतकरी 100-50च्या संख्येने गोळा होऊन आणि छोटखाने आंदोलन करतात. याच्याने यांना कुठलाही फरक पडणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. जोपर्यंत संपूर्ण शेतकरी वर्ग संघटित होत नाही तोपर्यंत ह्या राजकारण्यांना शेतकऱ्यांविषयी कधीही कळवळा येणार नाही. हे 100% सत्य आहे. म्हणून परत ही संधी आलेली आहे शेतकऱ्यांना संघटित होण्याची. ही शेतकऱ्यांनी संघटित होण्याची संधी दवडू नये आणि लवकरच शेतकऱ्यांनी संघटित व्हावं ही परत एकदा मी विनंती करतो.